नांदेड जिल्ह्यात नांदेड येथे शासकीय हॉस्पिटल येथे एकाच दिवशी अनेक मृत्यूचा तांडव निर्माण झाला आणि ही परिस्थिती सरकारची काही चुका असतील, प्रशासनाची काही चुका असतील, परंतु या घटनेचा सविस्तर निषेध व्यक्त करण्यासाठी अंबेजोगाई येथील इंडियन मेडिकल असोसिएशन व इतर संघटना, डॉक्टरच्या सर्व संघटना एकत्रित येत उपजिल्हाधिकारी कार्यालयात येथे सर्व डॉक्टर मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेली आणि निषेधाचं पत्र त्यांनी दिलेलं नेमकं काय प्रकार आहे आपण जाणून घेऊया त्यांच्याकडूनच। नमस्कार, मी डॉक्टर नवनाथ घुगे, अध्यक्ष इंडियन मेडिकल असोसिएशन अंबेजोगाई। आपल्या चॅनलच्या माध्यमातून हे आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो की काल अतिशय निंदनीय घटना नांदेड येथे झालेली आहे। आमचे सन्माननीय अधिष्ठाता डॉक्टर वाकोडे सर आणि तसेच सिव्हिल सर्जन डॉक्टर राठोड सर यांना एक खासदार यांनी स्वच्छतेच्या नावाखाली आणि कुठल्या तरी चुकीच्या गोष्टीला एक कारणीभूत धरून त्यांना संडास साफ करायला लावण्यात आलेले आहेत। ही अतिशय वाईट आणि निंदनीय आणि घृणास्पद त्यांनी काम केलेलं आहे। या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी आज IMA अंबेजोगाई मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशन अंबेजोगाई तसेच माड संघटना अंबेजोगाई सर्वजण डॉक्टर एकत्र मिळून सन्माननीय उपजिल्हाधिकारी यांना याचं निवेदन देण्यासाठी आज आम्ही सगळे जमलेलो आहोत। या चॅनलच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना एक नम्र विनंती आहे की अशा ज्या घटना आहेत की कुठल्या तरी चुकीच्या घटनेला एखाद्या अधिकाऱ्याला जबाबदार धरून त्यांच्याशी अतिशय गैरवर्तणूक करणं हे कुठल्याही माणुसकीला शोभणारं नाही आहे। त्या पदापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना आयुष्यभर खस्ता खाव्या लागतात आणि तशा एका सन्माननीय व्यक्तीचा तुम्ही अतिशय घाणेरड्या पद्धतीने, अतिशय नीच पद्धतीने त्यांचा अवमान करता, त्यांना संडास साफ करायला लावता। मला वाटतं ही वृत्ती अतिशय खराब आहे, अतिशय नीच आहे आणि या वृत्तीचा, या प्रवृत्तीचा समाजामधनं बिमोड झाला पाहिजे आणि डॉक्टरांचा पण एक ताकद कळाली पाहिजे। ठीक आहे, काही चुकीच्या गोष्टी घडत असतील त्याचं चौकशी करा, कुठं डेथ झाले असतील नक्कीच त्याची चौकशी करा, जे दोषी अधिकारी असतील, डॉक्टर असतील, जो कोणी असेल त्याचा तुम्ही त्याच्यावर योग्य ती कारवाई करा। पण ही पद्धत नाही आहे, एखाद्या अधिकाऱ्याला संडास साफ करायला लावणं ही काही पद्धत नाही आहे। तर या गोष्टीचा, या घटनेचा आम्ही अतिशय तीव्र शब्दामध्ये जाहीर निषेध करतो आणि तेच माननीय उपजिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यासाठी आज आम्ही सगळे जमलेलो आहेत। धन्यवाद सर। आपण प्रदेश कार्यकारिणीवर आहात, काय वाटतं तुम्हाला? घडलेली घटना अत्यंत घृणास्पद आहे, निंदनीय आहे, निषेधार्ह आहे। जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी जनतेसाठी असलेल्या आरोग्य व्यवस्थेचे अशा प्रकारे जर धिंडवडे काढत असतील तर मला वाटतं हे पूर्णपणे चुकीचं आहे। झालेली घटना, त्या घटनेच्या मुळाशी जाऊन नांदेड येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये जे काही मृत्यू घडले असतील त्या प्रत्येक मृत्यूची तिथं चौकशी झाली पाहिजे, प्रत्येक मृत्यूचं ऑडिट तिथं झाले पाहिजे। प्रत्येक मृत्यू तिथं कशामुळे झाला, परंतु त्याची एक सिस्टीम ठरलेली आहे, त्याच्या स्टेप्स ठरलेले आहेत आणि मला वाटतं की अत्यंत घाणेरड्या पद्धतीनं तिथं एखादा खासदार येतो आणि जो डीन, ज्या डीन बनण्यासाठी त्याला मेडिकल ग्रॅज्युएशनचे 4.5 वर्ष, इंटर्नशिपचे 2 वर्ष, पोस्ट ग्रॅज्युएशनचे 2 वर्ष करावे लागतात, त्याच्यानंतर लेक्चररचे 3-4 वर्ष, ॲसोसिएट प्रोफेसर म्हणून 3-4 वर्ष, प्रोफेसर म्हणून 3-4 वर्ष, आणि त्याच्यानंतर कुठं 15-20 वर्षानंतर तो डीन झाल्यानंतर, म्हणजे एवढ्या आयुष्याची वर्ष खस्ता खाऊन खर्च करून जो माणूस डीन पदाला पोचलेला आहे, त्या डीन पदाला पोचलेल्या माणसाला तुम्ही चुकीच्या घटनेसाठी दोषी ठरवून जर शौचालय साफ करायला लावत असताल तर हे तुमची मनोप्रवृत्ती कशा पद्धतीने विकृत बनलेली आहे, तुमची मानसिकता कशा पद्धतीने विकृत बनलेली आहे आणि तुम्ही ज्या राजकीय व्यवस्थेचं प्रतिनिधित्व करता त्या राजकीय व्यवस्थेमध्ये डॉक्टरांविषयी किती घृणा आहे, मला वाटतं की हे सगळ्यात महत्त्वाचं निर्देशांक आपण याला म्हणू शकतो किंवा कशा पद्धतीनं तुम्ही डॉक्टरांना कन्सिडर करता ह्या गोष्टी मला वाटतं की आता विचार करण्याची वेळ आलेली आहे। काल घडलेली जी घटना आहे तिथं डॉक्टर वाकोडे सर जे की स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत, अत्यंत निष्णात वैद्य तज्ज्ञ आहेत, ते अनेक सिजर त्यांनी केलेले आहेत, अनेक त्यांनी बाळांना जन्म घातलेला आहे, तिथं अनेक स्त्रियांना तिथं वेदनेतून मुक्त केलेलं आहे। डॉक्टर किशोर राठोड जे बालरोग तज्ज्ञ आहेत, जे सुद्धा अत्यंत निष्णात बालरोग तज्ज्ञ आहेत, त्यांनी अनेक बालकांचे जीव वाचवलेले आहेत। जगामध्ये असा एकही डॉक्टर नसेल जो की आपल्या रुग्णाला मारण्यासाठी प्रयत्न करत असेल। जगातला प्रत्येक डॉक्टर हा आपल्या रुग्णाला वाचविण्यासाठी प्रयत्न करतो। मात्र कालच्या नांदेडमध्ये सर 31 जणांचा मृत्यू झाला आहे। हां, जर आपल्याला जर आपल्या भावना डीनला जर अशा स्वच्छता करायला तर आपण भावना दुकान असली आम्ही मान्य करतो, अशी घटना होऊ नये, परंतु 31 जणांचा मृत्यू झाला आहे आणि ही कशामुळे झालं आहे? आरोग्य प्रशासनानं सांगितलं माहिती। आता याची प्रत्येक गोष्टीची कारण मीमांसा असते। मी तेच पहिल्यांदा सांगत होतो तुम्हाला की मृत्यू कशामुळे झाला आहे। आज जी काय प्रथमदर्शनी माहिती येत आहे त्या माहितीमध्ये जर आपण पाहिलं तर तिथं औषधींचा तुटवडा होता, कर्मचारी नव्हते, तंत्रज्ञ नव्हत्या, मशिनरी बंद होत्या, हा दोष डीनचा आहे।
डीनचं काम आहे की डीन एखादा कागद देतो, एखादी पॅरासिटामॉलची गोळी नाही तर ती गोळी देण्यासाठी तो डीन एक लेटर देऊ शकतो, परंतु ते गोळी देण्याचे अधिकार कुणाला आहेत? एखादी मशीन बिघडली तर डीन लेटर देऊ शकतो, परंतु ती मशीन नीट कोणी करून घ्यायची? तर मग सरकारचा दोष आहे, तिथल्या व्यवस्थेचा दोष आहे. डीन काय एकटा जबाबदार आहे का? डीन तिथं अकॅडमिकचा हेड म्हणून असतो, विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी म्हणून तिथं कार्यरत असतो. त्याच्याकडे ह्या गोष्टी नसतात की स्वच्छता डीन बघत असतो का? आज आपण अंबाजोगाईमध्ये एखादी नाली तुंबली म्हणून शिवला आणून तिथं गटार साफ करायला लावतो का? ही चुकीची पद्धत आहे असं मला वाटतं, चुकीचा पॉईंट आहे. डीनच्या वर आमदार आहेत, खासदार आहेत, DPDC कमिटी आहे, मंत्री आहे, डायरेक्टर आहेत, डेप्युटी डायरेक्टर आहेत, त्याच्यानंतर सगळ्यात वर वैद्यकीय शिक्षण मंत्री आहेत आणि सार्वजनिक आरोग्य मंत्री आहेत. यांच्या जबाबदाऱ्या काहीच नाहीत. तिथं मशिनरी पुरवठा करण्याची जबाबदारी कुणाची आहे? तिथं गोळ्या औषधं सप्लाय करण्याची जबाबदारी कुणाची आहे? आपली जबाबदारी झटकायची, वड्याचं तेल वांग्यावर काढायचं, झालेल्या मृत्यूचा दोष त्या डीनला द्यायचा. इथून पुढे मी आजही सांगतो की काल जी आमची चर्चा झाली, इंडियन मेडिकल असोसिएशनच्या स्टेट लिडर्सची आमची मिटिंग झाली काल ऑनलाईन, त्या ऑनलाईन मिटिंगमध्ये आम्ही आज सगळे नांदेडला जाणार होतो, परंतु अंबाजोगाई ब्रँचसाठी मी इथं थांबलेलो आहे. आमचे तिथं ठरलेलं आहे काल अॅट्रॉसिटी आणि ते गुन्हे दाखल झाल्याशिवाय खासदाराला पूर्ण महाराष्ट्रभर आम्हाला आंदोलन करायचं होतं, परंतु कालच्या काल त्यांनी त्वरित प्रशासनानं इंडियन मेडिकल असोसिएशननं दिलेल्या इशाऱ्याची दखल घेत त्या खासदारावर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे. दुसऱ्या वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हे दाखल केलेले आहेत, म्हणून आमचं आजचं आंदोलन थांबलेलं आहे. नाहीतर आज पूर्ण आमचा महाराष्ट्र बंद होता, सर्व मेडिकल कॉलेजेस आमचे बंद झाले असते. अशा पद्धतीनं तुम्ही जर अन्याय अत्याचार करत असाल प्रशासनाला आणि आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून, तर या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो. इंडियन मेडिकल असोसिएशनचा स्टेट लीडर म्हणून आम्ही या पूर्ण घटनेची आम्ही स्वतः चौकशी करा असं म्हणतोय. प्रत्येक झालेल्या मृत्यूचं ऑडिट झालं पाहिजे, ते मृत्यू कशामुळे झाले ते कळलं पाहिजे प्रत्येक जनतेला सुद्धा. आणि मला असं वाटतं की खासदार आमदाराची जिम्मेदारी नाही. गेल्या 5 वर्षामध्ये काय खासदार झोपला होता? तिथले त्याला बाथरूम दिसत नव्हते, तिथले शौचालय दिसत नव्हते, तिथल्या असणाऱ्या पेशंटची होणारी हेळसांड दिसत नव्हती. झोपला होता ही केवळ स्टंटगिरी आणि चमकोगिरी करण्यासाठी त्या खासदाराने ही गोष्ट केलेली आहे. अशा खासदाराचा सुद्धा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो. डॉक्टर म्हणून समाजातील एक जबाबदार व्यक्ती म्हणून आम्ही हा निषेध व्यक्त करतो. धन्यवाद. मी डॉक्टर राहुल दाखडे, अध्यक्ष अंबाजोगाई मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशन अंबाजोगाई. काल दिनांक 4 ऑक्टोबर 2023 रोजी नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अधिष्ठाता यांना जे घृणास्पद कृत्य करायला लावलेलं आहे, अशा या घटनेचा अंबाजोगाई मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशन, इंडियन मेडिकल असोसिएशन अंबाजोगाई शाखा आणि मार्ड संघटना यांच्या वतीनं तीव्र निषेध करण्यात येत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सुपर क्लास अधिकारी ज्यांचं कर्तव्य असतं की ती कॉलेज किंवा त्या ठिकाणची आरोग्य सेवा सुरळीत आहे की नाही याच्यावर फक्त त्यांचं निरीक्षण किंवा त्यांचं ऑब्झर्वेशन असतं, पण एवढ्या मोठ्या पदावरच्या अधिकाऱ्याला तिथल्या काही गलिच्छ लोकांनी अतिशय घृणास्पद कृत्य करायला लावलेला आहे. तेथील टॉयलेट त्यांना साफ करायला लावलेले आहेत. या घटनेचा आम्ही सर्व डॉक्टर्स निषेध करत आहोत आणि भविष्यामध्ये अशा घटना घडू नयेत यासाठी आम्ही शासनाकडं त्या संबंधित व्यक्तींवर ज्यांनी त्या प्रकारचं कृत्य करायला लावलेलं आहे या सर्वांवर कडक कारवाई शासनाने करावी याचं आम्ही निवेदन शासनाला दिलेलं आहे. आमची सर्व डॉक्टरांची विनंती आहे की शासनाने याच्यावर अतिशय गांभीर्याने विचार करून तात्काळ निर्णय घेऊन संबंधित जे अधिष्ठाता आहेत डॉक्टर वाकोडे सर त्यांना त्यांचा सन्मान परत कसा मिळवता येईल या दृष्टिकोनातून कृती करावी आणि सर्व जे काही आरोपी आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करावी. धन्यवाद. जीएमसी की तरफ से अपने डॉक्टर्स को सबको रिप्रेजेंट करते हुए इस इशू को बहुत सीरियसली इसको हम अपनी तरफ से इसको कंडेम करते हैं. ये नहीं होना चाहिए किसी भी मेडिकल प्रोफेशन में. इंडिया के अंदर सबसे ज़्यादा मेडिकल प्रोफेशन को ही इस दर्जे अच्छे दर्जे की जगह हमें बुरा दर्जा दिया जाता है. किसी भी मेडिकल प्रोफेशन के अंदर किसी भी कंट्री के अंदर इतना कभी किसी और के साथ नहीं हुआ है जितना हमारे मार्ड इस इशू को कंडेम करना चाहता है. साथ में ये जो इन्होंने एक स्टेज परफॉर्मेंस दी है इसके ऊपर जो नहीं होनी चाहिए. किसी भी डॉक्टर को जो इस पद पे आने के बाद इतना पढ़ लिखने के बाद अपने इतने सैक्रिफाइस देने के बाद अगर इस सिचुएशन में आता है तो उस चीज़ का हम हाईली कंडेम व्हाट यू से हाईली निषेध करते. जिस तरह से आपने डीन के सपोर्ट में यहाँ पे निवेदन दिया है,
लेकिन नांदेड़ में जो घटना घड़ी 31 जनों का मृत्यु हुआ है, उसके बारे में क्या कहेंगे? सर, किसी भी मेडिकल प्रोफेशन में हर एक चीज़ की एक रीज़निंग होती है। अगर इस रीज़निंग का हम अपनी तरफ से हैंडल करेंगे तो ऐसे तो हर प्रोफेशन के लिए हमें जिसने इस चीज़ के ऊपर जिसका भी फेस आता है, हमें उस चीज़ को उन्हीं की तरफ से हैंडल करा जाना चाहिए। अगर जो रोड बनाता है, जिसने एक्सीडेंट करा, हम क्या लेबर को मारते हैं या फिर हम अपने रोड मिनिस्टर को मारेंगे? गलती किसकी है इसके अंदर? आप एक सिचुएशन के अंदर एक को नहीं जिम्मेदार ठहरा सकते। अगर प्रशासन का तो जिम्मेदार तो डीन साहब है ना। डीन सर हर यहाँ पे जितने भी मेडिकेशंस आती हैं, डीन सर उस चीज़ का टेंडर नहीं पास करते, हमें सरकार से आता है वो चीज़। हमें अगर सरकार ही अपने हिसाब से अच्छी मेडिकेशन देंगी, अच्छी हमारे अंदर सब चीज़ सिस्टमैटिकली चलेगा तो फिर ये सिचुएशन नहीं आएगी। अगर आप इस चीज़ के आगे तक जाना चाहते हैं तो फिर करप्शन की भी बात करी जानी चाहिए इस चीज़ के ऊपर। अगर आप किसी भी चीज़ के लिए हमें इंडिया के अंदर किसी भी चीज़ का टेंडर देते हैं तो उस चीज़ के ऊपर सबसे पहले पूरी कार्रवाई करवा के उसके बाद उसको आगे पहुंचाना चाहिए। धन्यवाद। शासकीय रुग्णालयात नांदेड येथील जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, औषधाचा तुटवडा कमी असल्यामुळे त्या ठिकाणी झालेला मृत्यू हे प्राथमिक अहवाल जरी समोर आला असला तर हीच परिस्थिती आपल्या अंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय रुग्णालयात तीच परिस्थिती निर्माण झालेली आहे। अनेक अशा प्रकारचे घटना अंबेजोगाई शहरातसुद्धा घडू नये यासाठी राज्य सरकारनं आपापल्या दृष्टिकोनातून आपलं कार्य केलं पाहिजे असं मत व्यक्त होत आहे। अंबाजोगाई दर्शन बातम्यासाठी सतीश मोरे, अंबाजोगाई।